सरकारच्या मदत पॅकेजवर विरोधकांनी टीका केलेली आहे। जाणून घेऊया टॉप 9 घडामोडी। पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्या घरांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं बांधून देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। पूर्णतः जे नष्ट झालेले पडझड झालेले घरं आहेत जी 100% गेली आहेत त्याला पूर्णपणे आपण नव्याने घरं बांधण्याकरता त्या ठिकाणी मदत करणार आहोत आणि नव्याने प्रधानमंत्री आवास योजनेतला नवीन घर समजून त्याला पूर्ण पैसे देऊन त्या ठिकाणी त्या घराची निर्मिती आपण करणार आहोत। नुकसानग्रस्त भागातील शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करणार, कर्ज वसुलीला स्थगिती, जमीन महसुलातही सूट मिळणार। सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख तर जखमी व्यक्तींना 74,000 रुपये ते 2.5 लाख रुपये देण्याचा निर्णय। घरगुती भांडी वस्तूंचं नुकसान झाल्यास 5,000 प्रति कुटुंब आणि दुकानदार टपरी धारकांना 50,000 रुपये देण्याची सरकारची घोषणा। इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 10,000 कोटींची तरतूद, दरम्यान विहिरीत गाळ गेलेल्यांना 30,000ची मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेतून घोषणा। जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालंय ग्रामीण भागामध्ये त्याकरता 10,000 कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुकसानीकरता आपण उपलब्ध करून देणार आहोत। 30,000 रुपये प्रति विहीर ही मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यातनं हा गाळ काढणे आणि ती विहीर सुस्थितीत आणणे हे काम देखील आपण करणार आहोत। सरकारनं घोषित केलेली मदत तोंडाला पानं पुसणारी, विजय वडेट्टीवार यांची टीका। आकडा फुगवून मोठं पॅकेज सांगितलं, कर्जमाफीची अपेक्षा होती, शेतकरी मेल्यावर कर्जमाफी करणार का असाही संतप्त सवाल। हे केवळ थातूर करून वेळ मारून शेतकऱ्यांना तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं आहे। म्हणून हे पॅकेज काही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी नाही तर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत आणि शेतकऱ्याला मारण्यासाठीच ही उपाययोजना मला दिसते। सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर बच्चू कडू असमाधानी। अमरावतीच्या तिवसामध्ये राज्य सरकारच्या निषेधार्थ बच्चू कडूंचं आंदोलन। संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करण्याची कडूंची मागणी। म्हणजे सगळं बनवाबनवी करून हात मारण्याचा प्रयत्न करतोय। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका समोर ठेवून ही फक्त आकडा मोठा दाखवला, पण प्रत्यक्षात किती पैसे देणार आहे हे जेपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत लवाड सरकारचं आमंत्रण खरं ठरू शकत नाही। उद्धव ठाकरेंच्या काळात एका थंबवर कर्जमाफी झाली, नियमित कर्ज भरणाऱ्याला प्रोत्साहन भत्ता जाहीर केला गेला। मदास दानवेंची प्रतिक्रिया, तर फडणवीसांना शिंदेंचा पुळका आल्याचंही वक्तव्य। कर्जमुक्तीचा निर्णय 2019ला उद्धवजीने घेतला। 2020च्या मार्च पर्यंत 95% शेतकऱ्यांची कर्जमुक्ती एका थंबवर झालेली आहे। उद्धव ठाकरेंच्या काळात एका अंगठ्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, ठाकरेंनी अटी निकष लावले नव्हते, ओमराजे निंबाळकर यांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी द्यावी, ओमराजे निंबाळकर यांची मागणी। उद्धवजींनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली ही एका अंगठ्यावर दिली, त्यांच्यासारखे अटी निकष आणि अभ्यास करून नाही दिली। मुख्यमंत्री महोदयांनी ही कर्जमाफी द्यावी, माझी अजून विनंती आहे। आई तुळजाभवानीच्या चरणी की त्यांना सद्बुद्धी द्यावी आणि त्यांनी निर्णय घ्यावा।